हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर रात्रीच आम्ही ठरवलं होतं की सकाळी लवकर उठून दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी जायचं. त्याप्रमाणे आम्ही सकाळी लवकर उठून पटापट आवरून 6:30 वाजता म्हणजे आम्ही घरातून निघालो. जाता जाता वाटेत सूर्यदेवानी सुद्धा आम्हाला दर्शन दिले. रस्ता इतका रिकामी होता, खूप छान वाटत होतं, कारण की सकाळची वेळ होती, वाहनांची अजिबात वर्दळ नव्हती. वाटलं होतं इतक्या पहाटे चाललोय म्हणजे दर्शन एकदम शांत आणि निवांत असं होईल, पण कुठलं काय, जसं पुढे गेलो वाहनांची आणि माणसांची इतकी गर्दी होती ना की गर्दी पाहूनच थक्क झालो. जाता जाता वाटेत एक 2-3 गणपती होते, त्यांचं सुद्धा दर्शन घेतलं आणि थेट गेलो दगडूशेठ हलवाई गणपतीजवळ. आणि इथं आल्यानंतर समजलं मंदिरातली जी मेन मूर्ती असते ना तीच बाहेर मकरामध्ये सजवली जाते, कारण की 4-5 वर्षाच्या कालावधीमध्ये गणेशोत्सवामध्ये आम्ही पहिल्यांदाच इथं आलो होतो. खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. आरास सुद्धा खूप छान सजवलेली होती, पण दर्शनासाठी रांगेत काही उभा राहता आलं नाही, कारण की गर्दीच तितकी होती. मग मुखदर्शन घेतलं आणि तिथूनच माघारी परतलो. वाटेत जाता जाता नाश्ता घेतला आणि घरी जाऊन मस्त नाश्ता एन्जॉय केला. असा होता आजचा काहीसा दिवस.